नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेडमध्ये पोलीस आणि उभाटा गट आमने सामने. जुगार अड्ड्यांवर कारवाईसाठी माजी आमदार संजय कदम आणि पोलिसांमध्ये जुंपली. अखेर पोलिसांनी उद्ध्वस्त केला जुगार अड्डा. वीस फूट खोल दरीत ट्रक कोसळला. खोपोली एक्झिट जवळ भीषण अपघात. अपघातात क्लीनरचा जागीच मृत्यू. महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कार जाहीर. राज्यात कोकण विभाग प्रथम क्रमांकावर. कोकण विभागाने पटकावले 20 पुरस्कार. आणि पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे राज ठाकरेंच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार. खेळाडूंसमोर राज ठाकरेंनी केली फटकेबाजी. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे असून त्या ठिकाणी एका गरीब व्यक्तीला अड्डा चालकानं गंभीर मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर जुगार अड्ड्यांवरती कारवाई करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार संजयराव कदम हे आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात गेले. त्या ठिकाणाहून शिवसैनिकांनी थेट भरणे येथील त्या जुगार अड्ड्यावरती धाव घेतली आणि त्या ठिकाणी पोलीस तसेच शिवसैनिक यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची देखील झाली. हा राडा सुरू असतानाच त्या ठिकाणी पोलिसांची जादा कुमक बोलावण्यात आली. मुळातच खेडमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी माजी आमदार संजय कदम यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. या संदर्भात मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. तरी सुद्धा मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डे सुरू असल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला आणि त्याचे पडसाद काल भरणे येथे उमटल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 2 ते 3 तास ही बाचाबाची सुरू होती. माजी आमदार संजय कदम आणि खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांच्यामध्ये देखील जोरदार शाब्दिक बाचाबाची झाली आहे. संध्याकाळी उशिरापर्यंत खेडमधील भरणे या ठिकाणी वातावरण तणावग्रस्त होतं. पोलिसांनी तालुक्यातील अवैध धंदे बंद केले नाहीत तर लवकरच पुढील भूमिका आम्ही जाहीर करू, असं माजी आमदार आणि उभाटा गटाचे नेते संजय कदम यांनी सांगितलंय. तुमचा पण भावना चुकत आहे का? तुमचं बरोबर आहे का? ते राजकारण निवडणूक आहे. आवाज बंद करायचा. जुगाराकडे पैसे का बोलतोय का? जास्त बोलायचं बोलत तुम्ही पण जास्त बोलत बाबा किती बघा तुम्ही जास्त इथं सगळ्यांचे हप्ते खात्याने राजकारण करताय. इथं पत्रकारांना तो बारक्या मारतोय, इथल्या लोकांना मारतोय. ही सगळी पापड तुमच्यामुळे झाली. नाही ना, हे मगरुरीपणा यांचा आलाय ना, यांनी उगाच चाल लावले. खेड भांडानाका येथे बारक्या लोहार म्हणून इथे जुगाराचा क्लब चालवतो. हे जुगाराचा क्लब चालवत असताना बारक्या लोहारच्या इथे दुसरी काही पोरं त्याच्यामध्ये पत्ते त्या जुगाराची खेळत होती. खेळत असताना जुगारामध्ये त्यांच्या फसवाफसवी झाली आणि त्यातून एका गरीबाला त्याच्यामध्ये त्याचे 50,000 रुपये त्यांनी घेतलेत आणि त्याला प्रचंड मारहाण केली. खेडमध्ये आम्ही कुठेही अवैध धंदे करत नाहीत, कुणाला करू देत नाहीत असं पोलीस सांगत आहेत. आम्ही सातत्यानं सांगतो, हे जे करतात ते स्वतः सांगतात. बारक्या लोहार मी 5-5 लाख रुपये बाकी इतर अधिकाऱ्यांना हप्ता देतो म्हणून माझा क्लब चालू आहे आणि म्हणून माझं कोण काही वाकडं करणार नाही. त्याच बारक्या लोहारच्या इथे आज एकाला प्रचंड मारहाण केले. त्याला जीवे मारू, तुला संपून टाकू आणि म्हणून तो पळत पळत घाबरून त्याचा जीव वाचवण्यासाठी आमच्या इथं त्या ठिकाणी खेडला, त्या ठिकाणी मला भेटला. आम्ही पोलीस स्टेशनला आणलं आणि पोलिसाला विनंती केली आपण तिथे जाऊ. 2 पोलीस इथं पुढे गेले होते, बाकी पोलीस इथं होते आणि तो धमकी देऊन सांगायला लागला मी त्याला ठार मारेन. हा बारक्या लोहार हा काय खेडचा नाही, हा कुठून तरी बाहेर आला, इथं धंदा करायला लागला, इथं करोडो रुपयाची प्रॉपर्टी जमा केली आणि म्हणून इथं आमच्या गरिबांचे कुटुंब उद्ध्वस्त करतोय. त्याला जीवे मारची धमकी देतोय. मग ह्याच्यात किती दम आहे? आम्ही कार्यकर्ते ना शिवसेना उभाटा
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आलो आणि त्याला पकडायला इथं आलो. इथं आल्यानंतर पाहिलं तर कमीत कमी 2 कोटीच्या बंगल्यामध्ये सगळा व्यवहार आणि सगळा धंदा सुरू आहे. त्याच्या ठिकाणी देवारे ताटलेले आहेत, त्याच्यामध्ये कॉम्प्युटर, त्याच्यामध्ये सगळं लॅपटॉप, त्याच्यामध्ये आकडा हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये त्या ठिकाणात पोलिसांच्या समक्ष त्या ठिकाणी लोकांना दिसलं. आणि पोलीस सुद्धा या ठिकाणी आम्ही तिथं गेल्यानंतर तुम्ही इथं थांबायचं नाही, आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई करू. आता आरोपी पुढ्यात नाही. आणि जेव्हा लोकांनी पत्रकार घेतले त्या पत्रकारांना सुद्धा आतमध्ये पोलीस येऊ देऊ नये आणि म्हणून तिथं झटापट्टी झाली. आम्ही या सगळ्या गोष्टीचं एका बाजूला आम्ही पकडून देतोय, आम्ही प्रशासनाला कारवाई करायला सांगतोय आणि पोलीस तेही अजूनपर्यंत एवढं असताना त्याच्यामध्ये दबाव टाकायचं काम करतात. अशाच पण खेळला दारू धंद्यामध्ये पण तेच चाललंय, गुटख्याच्या पण असंख्य गाड्या चालल्यात आणि म्हणून हे सगळं निंदनीय प्रकारच्या बरोबर आम्ही निषेध 12 तारखेला करणार होतो. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला जमावबंदीचा आदेश आहे आणि म्हणून तुम्ही इथं त्या ठिकाणी आदेश पाळा. आपण तुमच्याकडे DYSP माइंडकर साहेब आपण चर्चा करू. मी 5 तारखेला 12 तारखेला सोमवारी मी माझं आंदोलन स्थगित करून मी त्यांच्याशी चर्चा करणार आणि ते करत असताना इथं हा प्रकार झाला तर मी इथं आलो, इन्स्पेक्टरच्या कानावरती घातला. उलट इन्स्पेक्टरनेच आमच्या इथे धक्काबुक्की कार्यकर्त्यांचा करण्याचा निंदनीय प्रकार केला, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. अनाधिकृत धंद्याच्या बाबत पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. दुर्दैव आहे आपलं की आपण सगळे नागरिक त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तक्रारी करतोय आणि तक्रारी सांगितल्यानंतर पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं त्यांच्या कारवाई करत नाहीत. इथले मुळात PI या ठिकाणी आत गुंतलेले आहेत आणि म्हणून जोपर्यंत त्यांच्या मुख्य अधिकाऱ्याला इथल्या PIला जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत हे धंदे असेच चालू राहतील. कारण यांचे सगळ्यांचे हप्ते बांधलेले आहेत. पोलीस स्टेशनच्या बाजूला 100 मीटरच्या अंतरावरती यांनी गावठी दारूचे AC बार काढलेले आहेत. आकड्यावरती 10 टाकल्यानंतर 1.5 लाख रुपये भेटले. 25,000ची पावती केली की रोकड जमा झाली, 1.25 लाख काढले आणि अधिकाऱ्याच्या नावाने आणखी 50,000 रुपये मागितले. असे त्यांच्या हाताखालचे दुसरे पोलीस तिथे फिरत आहेत. आमची भूमिका ठाम. जो हा बारक्या लोहार ज्या ठिकाणी सांगतोय खेळणारा जो पोरगा होता गरीब, त्याला मारलेली पळालाय, त्यानं सांगितलं याला मी ठार मारेल, आम्ही पुढ्यात आणतो आणि तू पुढ्यात उभा राहा, ठार मारणारा दिसला पाहिजे. आम्ही पण काय कुठं काय ह्याच्यामध्ये हे नाही, आम्ही पण सुद्धा या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी याला करून दाखवू. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खोपोली एक्झिट जवळ एक भीषण अपघात झालाय. ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं समोरील कठड्याला धडक देत लोखंडी रेलिंग तोडून तो ट्रक 20 फूट खोल दरीत कोसळलाय. या ट्रकमधील क्लिनरचा जागीच मृत्यू झाला तर चालकानं ट्रकमधून उडी मारल्यानं तोही गंभीर जखमी झालाय. कर्नाटकमधून ट्रक माल घेऊन अंबरनाथकडे जात असताना बोर घाटात खोपोली एक्झिट जवळ आला असता त्याचे ब्रेक निकामी झाल्यानं हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस बोरघाट मधील अपघातग्रस्त सामाजिक संस्थेचे सदस्य, देवदूत यंत्रणा, IRB यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. पुण्यातील वाकड येथील हॉटेल खमी टिपटॉप येथे आयोजित महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्काराचे वितरण तसेच देशातील 24 तज्ञ संस्थांसोबत सामंजस्य करार या कार्यक्रमात राज्यातील एकूण 53 उद्योग घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. या पुरस्कार सोहळ्यात 53 पैकी 20 पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात कोकण विभागानं प्रथम क्रमांक मिळवलाय. कोकण विभागातील उद्योग समूहांना ठाणे विभागातून मेअपर इंडस्ट्रीज लिमिटेड, कनेक्टवेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, ज्योती स्टील इंडस्ट्रीज, कविश फॅशन प्रायव्हेट लिमिटेड, सचिन्स इन्पेक्स, दलाल प्लास्टिक प्रायव्हेट लिमिटेड या 6 तर रत्नागिरीतून जिलानी मरीन प्रोडक्ट, कृष्णा अँटीऑक्सिडंट, अल्काइल केमिकल प्रायव्हेट लिमिटेड, गद्रे मरीन एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, MK इंजिनियर्स अँड एक्सपोर्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, सुप्रिया लाईफ सायन्स या 6 कंपन्यांना पुरस्कार मिळाला आहे. तसेच रायगडमधून 4 कंपन्यां पुरस्काराच्या मानकरी ठरल्यात आणि पालघरमधून 3 कंपन्या असे एकूण मिळून 20 निर्यात पुरस्कार मिळाले आहेत. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह, अपर उद्योग आयुक्त प्रकाश वायचळ, अपर उद्योग संचालक संजय कोरबू, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, कोकण विभागाच्या उद्योग सहसंचालक विजू शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते. म्हसळा येथील व्यावसायिक तसेच सुनील तटकरे यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे मुसद्दीक इनामदार हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकेकाळचे विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून
काम करत होते. मात्र मधल्या काळात त्यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसपासून स्वतःला अलिप्त ठेवलं होतं. यानंतर श्रीवर्धन मतदारसंघातील इंडिया आघाडीच्या पहिल्या सभेला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पाभरे येथील कोकण सिप या मिनरल वॉटर कंपनीचे उद्घाटन देखील त्यांनी त्यांच्या हस्ते केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा अनेक ठिकाणी चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता मतभेद बाजूला ठेवत त्यांनी पुन्हा एकदा श्रीवर्धन येथे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेत खासदार सुनील तटकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय. मी आपला स्टार्टिंग सांगतो की मी राजकारण सुरू केला ते तटकरे साहेबांचे मूल्य सुरू केला. मी दुबईला पहिले होतो, नंतर मी इथे इंडियात आलो तर पहिले राजकारण मी साहेबांचे मूल्य सुरू केलं. मधला काळ असं झाला आहे आमच्या नगरपंचायतच्या इलेक्शनच्या नंतर की आम्ही थोडा अंडरस्टँडिंग मध्ये राहिलो, पण मी कुठल्याही पक्षामध्ये ओपनली प्रवेश केला नव्हता. अजून पण मी कुठल्या पक्षामध्ये नव्हतो, पण परत साहेबांची माझी गाठ झाली आणि साहेब जे आमची मिसअंडरस्टँडिंग होती ती आमची समाप्त झाली. आज मी मनाने तटकरे साहेबांच्या सोबत आहे आणि जोपर्यंत माझे आयुष्य राहील मी साहेबांच्या सोबत राहणार. तर नवी मुंबईत मनसेच्या वतीनं ब्रास बँड लोककलेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी राज्यात बिघडलेला कायदा आणि सुव्यवस्थेवर भाष्य केलंय. 48 तास महाराष्ट्र सरळ करण्याची ताकद महाराष्ट्र पोलिसांमध्ये आहे. कोणताही राजकीय दबाव न टाकता पोलिसांच्या हाती राज्य द्यावं, राज्य सरळ होईल. सरकारने याबाबत दखल घ्यावं असं त्या म्हणाल्यात. मला असं वाटतं आज किंवा काल राजसाहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. ते प्रत्येक ॲक्च्युली भाषणात बोलतात. मी तुम्हाला परत एकदा सांगते की 48 तास मुंबई पोलिसांच्या किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या हातात द्या. कायदा व सुव्यवस्था सरळ करण्याचं काम ते असं करू शकतात. फक्त विदाऊट एनी पॉलिटिकल प्रेशर 48 तास पोलिसांच्या हातात द्या, महाराष्ट्र पोलिसांच्या हातात. साहेब म्हणतात तसं झालं की महाराष्ट्राचं सध्या बिहार युपी झालंय, ते ऑन द वे आहे, पण ते होऊ नये म्हणूनच महाराष्ट्र पोलिसांच्या हातात द्या. पुण्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यासाठी संघटनेला निश्चितच सहकार्य करेन असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे पुणे जिल्ह्यातील गुणवंत बॅडमिंटनपटू आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर गजानन एकबोटे, PDMBAचे मानद सरचिटणीस CA रणजित नातू, सहसरचिटणीस CA आनंद जोशी, वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक खळबे आदी यावेळी उपस्थित होते. फक्त पु ल देशपांडे यांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त मुंबईकरांना क्रिकेट बोलता येतं. मला कळत नाही. लहानपणी आमच्या मुंबईमध्ये खास करून मी खरंच पुण्याला जन्माला आलो असतो, मी लहानपणापासून बॅडमिंटन खेळलो असतो. पण आमच्याकडे काय त्या मुंबईमध्ये त्या क्रिकेट एवढं ते क्रिकेटचं आहे. मी जिथे शिवाजी पार्कला राहतो, मी आत्ता 6-7 वर्षापूर्वी मी टेनिस सुरू केलं, पण मी ज्या शिवाजी पार्कला राहतो त्याच्या एका लेनवरती 5 टेनिस कोर्ट्स आहेत. पण मला समजत नाही की त्यावेळेला मी असेल, माझ्या बरोबरचे अनेक माझे मित्र असतील, अनेक लोक त्यावेळेला असतील, पण आम्हाला आमच्या घरच्यांनी कधी प्रवृत्त केलं नाही की टेनिस खेळायला जा. तिथे आमच्याकडे बॅडमिंटन कोर्ट्स होती, 3 कोर्ट्स होती, 4, पण बॅडमिंटन खेळायला जा असं लहानपणी कोणी सांगितलं नाही. क्रिकेट खेळायला जा. आणि त्या क्रिकेटच्या नादामध्ये माझा ज्यावेळेला मला बॅडमिंटन मी पहिल्यांदा जेव्हा खेळायला सुरुवात केली आणि मला वाटायला लागलं की अरे मी हे आधी का नाही खेळलो. मी जेव्हा टेनिस खेळायला लागलो तेव्हा मला असं वाटलं अरे मी इतकी वर्ष का नाही खेळलो मी. आणि आज जी लहान मुलं मी बघतोय की आज ती पुण्यासारख्या ठिकाणी तुम्ही आहात, भाग्यवान आहात की जिकडे अशा प्रकारचं तुम्हाला टेनिस कोर्ट्स आहेत आणि बॅडमिंटन कोर्ट्स आहेत आणि खेळासाठी म्हणून प्रवृत्त करणारी एक जागा मी पुण्याकडे बघतो. मी एकदा ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. एक साधारणपणे 40 मजली हॉटेल होतं ते. मी चेक इन झालो, आतमध्ये आलो, रूममध्ये आलो, समोर गॅलरी होती. गॅलरीचा दरवाजा उघडला, गॅलरीत आलो आणि मी अशी इथपासून त्याची इथपर्यंत नजर टाकली. माझ्यासमोर सगळा समुद्र होता आणि खालच्या बाजूला मी अशी इथून तिथपर्यंत नजर टाकली. माझ्यावरती विश्वास ठेवा, मी साधारणपणे मी त्यावेळेला अंदाजे मोजली होती
त्या एका नजरेत माझ्या एक 22-23 स्विमिंग पूल होते. 70-80च्या आसपास मला जे दिसले ती टेनिस कोर्ट्स होती. इंडोर बॅडमिंटन किती कोर्ट्स असतील मला कल्पना नाही. पण रस्त्यावर बाहेर पडल्यानंतर तुम्ही ऑस्ट्रेलियात बाहेर पडल्यावरती तुम्हाला कळतं की ही स्पोर्ट्स कंट्री आहे. इथे खेळाला किती महत्त्व आहे. माझे एक डॉक्टर मित्र आहेत आनंद उत्तुरे, ते ऑस्ट्रेलियाला जेव्हा गेले शिकायला तिथे, तर संध्याकाळी ते चालत होते. चालत असताना लोक त्यांच्याकडे बघायचे. तर सुरुवातीला त्यांना असं वाटलं की काहीतरी भारतीय डॉक्टर आहे म्हणून लोक बघत असतील वगैरे वगैरे. 2-3 दिवसानंतर तो त्याच्या मित्रांना म्हणाला की अरे मी चालतो तिथे ज्याला त्या रस्त्यावरती संध्याकाळचं, तर लोक माझ्याकडे बघतात, काय कारण असेल. तो बोला काय तू चालतोस का. तो बोला हो, म्हणून बघतात, कारण सगळे धावत असतात, हा एकटा का चालतोय. तर त्याच्यामुळे आपल्याकडे ती गोष्टच नाही आहे. पण आता मला असं वाटतं बऱ्याच ठिकाणी, आता मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, तर पुण्याला होतंच, पण अनेक महाराष्ट्र शहरामध्ये खेळाला खूप महत्त्व येतं आहे. ते येत जावं. आज ही सगळे अगदी तरुण जे सगळे आहेत, मुलं जी आहेत, भविष्यात उत्तम बॅडमिंटनपटू तुम्ही बना. तुम्हाला चांगलं बॅडमिंटनपटू बनता आलं तर तुम्हाला आहेच, पण नाही झालं तर दीपिका पदुकोणकडे पण पहा. बॅडमिंटन खेळून पण पुढे काय काय करता येतं ते. तर त्याच्यामुळे संधी बॅडमिंटनमधनं खूप आहे. तर ही लक्षात ठेवा. बॅडमिंटनमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळो एवढीच फक्त मी एक आशा अपेक्षा बाळगतो. जे कोचेस आहेत त्यांनाही मनपूर्वक मी शुभेच्छा देतो. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये राज ठाकरेंनी बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी बॅडमिंटन संदर्भातील त्यांचे किस्से देखील सांगितले. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत फटकेबाजी केली आहे. एकबोटेजी, मी आज रात्री मी थांबणार आहे, जागा राहणार आहे. कोणाचा फोन येतो याची वाट बघायला. आणि कुठून फोन येतो हे महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मी आज रात्र माझं जागण्यात जाईल. तर पुढे जर काही घडलं तर निश्चित संस्थेला येऊन मी भेट देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चिपळूण तालुका विधी सेवा समिती, वकील संघ चिपळूण आणि न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय सती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी सध्याच्या शैक्षणिक पद्धतीतील बदल, विद्यार्थ्यांविषयक शासनाच्या विविध योजना, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या विविध न्यायनिवाड्यातील बालकांच्या संरक्षणासाठीचे आदेश आणि मार्गदर्शक तत्व याबाबत सखोल माहिती दिली. दिवसेंदिवस वाढत जाणारे सायबर क्राईम सारखे गुन्हे आणि त्यामध्ये ओढली जाणारी तरुण पिढी याबाबत खंत व्यक्त करून माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. मोबाईल, संगणक, टॅब, लॅपटॉप अद्ययावत साधनांच्या आहारी जाऊन अगदी विद्यार्थी, तरुण वर्ग सायबर गुन्ह्यात गुंतून चाललाय आणि त्याला आळा घालण्यासाठी कायद्यात कडक शिक्षेची तरतूद असल्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही पोस्ट म्हणजे हे क्षेत्रच थोडंसं की पुरुषप्रधान क्षेत्र आहे आणि ह्याच्यामध्ये येणं, एक वकिली क्षेत्रात येणं, त्याच्यानंतर न्यायाधीश होणं ही खूप सोपी गोष्ट नाही आहे. आणि हे शिवधनुष्य आपल्या आजच्या मान्यवर मॅडम अनिता नेवसे मॅडम यांनी केलेलं आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आहे, तसेच तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष आहेत. मॅडमचा बायोडाटा काल मी थोडासा बघितला तेव्हा लक्षात आलं की त्यांनी डिग्री घेतलेली आहे, त्याच्यानंतर LLM केलेलं आहे, त्याच्यानंतर डॉक्टरेट केलेली आहे. कायद्याच्या क्षेत्रामध्ये डॉक्टरेट करणं एवढं सोपं काम नाही, ते मॅडमनी केलेलं आहे. 1995 ते 1999मध्ये त्या लेक्चररपासून व्हाईस प्रिन्सिपल, गेस्ट लेक्चरर अशा प्रकारच्या भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी जरी त्या वकिली क्षेत्राशी संबंधित असल्या तरीसुद्धा शिक्षण क्षेत्राशी त्यांचा पर्यायाला सुरुवातीला संपर्क आल्यामुळं त्या क्षेत्राची त्यांची जोडली गेलेली नाळ ही तशीच पुढे राहिलेली आहे.
1993 ते 97 त्यांनी ॲडव्होकेट म्हणून काम केलेलं आहे आणि 1999 धुळे येथे जज म्हणजे न्यायाधीश म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांनी जज म्हणून काम केलेलं आहे आणि आपल्या सर्वांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आज आपल्या इथे मॅडम जज म्हणून काम पाहतात. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.